रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करत हा दर 6.25% वरून 6% केला आहे. RBIचा आढावा आज जाहीर करण्यात आला. या दर कपातीमुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातील दृष्टिकोनाचं सविस्तर मूल्यांकन केल्यानंतर पतधोरण आढावा समितीने रेपो दर कमी करण्याचा निर्णय एकमताने घेतला, असं RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी वास्तविक GDPचा दर 6.5% राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. अमेरिकेने प्रति आयात शुल्क लावल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरात अनिश्चिततेचं वातावरण आहे. याचा प्रभाव निर्यातवर पडू शकतो अशी शक्यता त्यांनी वर्तवली. व्यापार संघर्षामुळे जागतिक वृद्धीवर होणारा परिणाम देशांतर्गत वाढीलाही अडथळा आणेल, तसंच उच्च आयात शुल्कांचा निव्वळ निर्यातीवरही नकारात्मक परिणाम होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सेवा आणि कृषी क्षेत्रात मात्र तेजी आहे, तसंच थेट परकीय गुंतवणुकीचा ओघही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. महागाई दरही नियंत्रणात असल्याचं ते म्हणाले. पाऊसमान चांगलं राहील असं गृहीत धरत आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महागाई दर 4% राहील असा अंदाज या आढाव्यात व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 2 दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक मुंबईत सुरू होती. ही बैठक आज समाप्त झाल्यानंतर हा पतधोरण आढावा जाहीर करण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरची ही पहिलीच पतधोरण आढावा बैठक होती. अमेरिकेचे अध्यक्ष